नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुनश्च एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बदल्या संदर्भात आपण जे काही व्हिडिओ करत आहे त्याबद्दल आपण दिलेत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे। त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा खूप खूप आभार। आणि माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करावे। काल एक आंतरजिल्हा बदलीबाबत ग्रामविकास विभागाचे नवीन पत्र आलेले आहे आणि त्या पत्राबाबत अनेक शिक्षकांना स्पष्टीकरण हवे आहे। हे जे पत्र आहे 3 जुलै 2025 चं पत्र, या पत्राचा अभ्यास करत असताना आपल्याला जावं लागेल 21 जून 2023 च्या GR पर्यंत। 21 जून 2023 चा जो शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाचा होता, त्यामध्ये नवीन शिक्षण सेवक नियुक्त करत असताना काही सुधारित अटी त्यामध्ये तरतूद केलेल्या होत्या। त्या तरतुदीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ असतील, मद्यपान असेल वगैरे वगैरे अशा काही अटी सुद्धा घेतलेल्या होत्या। परंतु त्यात 2 अटी फार महत्त्वाच्या आहेत की या GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे नवीन नियुक्त शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचा अधिकार राहणार नाही। त्यांना नवीन जिल्ह्यात जायचं असेल तर त्यांना निश्चितच मूळ जिल्ह्यातला म्हणजे पहिल्यांदा नोकरी लागलेल्या जिल्ह्यातील राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतरच नवीन जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलमधून नवीन निवड प्रक्रियेतून जावे लागेल। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हेही तरतूद होती की 2022 ची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। या प्रक्रियेमध्ये बदलीपात्र ठरलेल्या मात्र आंतरजिल्हा बदली न मिळालेल्या शिक्षकांची प्रतीक्षा यादी ठेवून जशा जागा रिक्त होतील त्याप्रमाणे आंतरजिल्हा बदल्या दिल्या जाव्यात असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं होतं। आणि त्याच GRच्या अनुषंगाने 23 ऑगस्टचं पत्र निघालेलं होतं। 23 ऑगस्टच्या पत्रामध्ये हेच सांगितलं होतं की सर्व जिल्हा परिषदांनी विन्सिस IT सर्व्हिसेस या कंपनीकडून प्रतीक्षा याद्या घ्याव्यात आणि जशा रिक्त जागा होतील तसं शिक्षकांना बदल्या देण्यात याव्यात अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये पत्रामध्ये दिली होती। आणि त्या पत्रामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली होती की ज्यांना बदली मिळालेली आहे त्या बदली धारक शिक्षकांना कलम 13 आणि कलम 14 नुसार त्या ठिकाणी पदस्थापना देण्याची कारवाई करण्यात यावी असं देखील सांगितलेलं होतं। परंतु या GR जो 21 जूनचा GR होता यावर अनेक शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतलेला होता की सेवा सरती नियम 1967 मध्ये तरतुदीनुसार हा शासन निर्णय चुकीचा आहे वगैरे वगैरे अशा प्रकारे बाजू मांडल्या गेलेल्या होत्या। आम्ही देखील त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून ग्रामविकास विभागातील विविध अधिकाऱ्यांना देखील हीच माहिती दिलेली होती। आम्ही निवेदन केलेलं होतं की सेवा सरती नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांच्या दुसऱ्या जिल्ह्यात सेवा वर्ग करण्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीसोबत विरोधाभास सांगणारा हा शासन निर्णय आहे तो रद्द करावा। तर ग्रामविकास विभागाने काल जे पत्र काढलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो। 23/8/2023चा जो पत्रक आहे ग्रामविकास विभागाने काढलेलं ते पत्र कालच्या पत्रानुसार रद्द झालेलं आहे। याचा अर्थ असा की 2022 मध्ये अर्ज केलेले जे शिक्षक आहेत ते शिक्षक आता आंतरजिल्हा बदलीचा अर्ज करू शकतात आणि 2022 मध्ये जे आंतरजिल्हा बदलीचा अर्ज केलेले नव्हते ते सुद्धा शिक्षक आता अर्ज करू शकतील। ऑनलाईन बदल्याचा GR जिवंत आहे। ऑनलाईन बदल्याच्या GR नुसार सर्वच शिक्षकांना जे बदली पात्रचे ते निकष धारण करतात त्या सर्वांनाच त्या ठिकाणी आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत समावेश करता येणार आहे। त्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या पत्राचं आम्ही खूप खूप स्वागत करतो। या पत्रानं 2 गोष्टी निश्चित केलेल्या आहेत की यावर्षी आंतरजिल्हा बदल्या होणारच आहेत आणि त्या आंतरजिल्हा बदल्यामध्ये सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी आता अर्ज करता येणार आहे। तरी देखील नवनियुक्त शिक्षकांच्या नेमणूक आदेशामध्ये जर काही तरतुदी अशा प्रकारच्या असतील तर त्यांनी निश्चितच शासनाकडे दाद मागितली पाहिजे। कारण एखादी तरतूद आपल्याला भविष्यात बाधक ठरत असेल तर आतापासूनच त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि शासनाकडे विनंती करून त्या ठिकाणी आपल्याला आंतरजिल्हा बदलीची जी काही सोय आहे ती मिळवली पाहिजे। माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर निश्चित सबस्क्राइब करावे। 23/8चं पत्र, 21 जूनचा शासन निर्णय आणि कालचे पत्र ह्या तिन्ही PDF फाईल्स यूट्यूबच्या माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळत जातील। कृपया चॅनल सबस्क्राइब करावे आणि निश्चित व्हिडिओ आवडल्यास लिंक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करावी। धन्यवाद।